नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला महाराष्ट्र राज्य पोलीस भरती ऑनलाईन ॲप्लिकेशन कसे करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघायचं आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो. चला तर सुरुवात करू आपण. पोलीस रिक्रुटमेंट 2024 ही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली, तुम्ही डायरेक्ट तिथे जाऊन टॅप करून या वेबसाईटवरती येऊ शकता मित्रांनो. चला तर मित्रांनो, सुरुवातीमध्ये काय करायचं, आपल्याला नोंदणी करायचं आहे. आपलं नवीन नोंदणी करायची मित्र, इथे टॅप करायचं आहे. इथे टॅप केल्यानंतर तुम्हाला असं पोर्टल दिसेल. त्या पोर्टलवरती तुम्हाला युजर नेम, ईमेल आय डी इथे फिलअप करायचं. तुमचे ईमेल आय डी, चालू ईमेल आय डी इथे फिलअप करायचं आहे. नंतर तुम्ही स्वतः एक पासपोर्ट क्रिएट करायचं आहे. री पासपोर्ट कन्फर्म करायचं आहे. नंतर तुमचं स्वतःचं नंबर फिलअप करायचं आहे. नंतर अर्जदारांचं फुल नेम इंग्लिशमध्ये फिलअप करायचं आहे. ते ऑटोमॅटिक मराठीमध्ये कन्वर्ट होईल मित्रांनो. नंतर लिंक तुमचं सिलेक्ट करायचं आहे, मेल फिमेल जे असेल ते तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. नंतर इथे आय हॅव रीड इन्स्ट्रक्शन इथे टॅप करून द्यायचं आहे. नंतर तुम्ही कॅप्चा फिलअप करून द्यायचं मित्रांनो. कॅप्चा फिलअप केल्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशनवरती डायरेक्ट इथे टॅप केल्यानंतर तुमचा जो जीमेल दिला असेल त्या जीमेलवरती तुम्हाला एक SMS जाणार आहे. तिथे तुम्ही ईमेल व्हेरीफाय असं नाव येणार आहे मित्रांनो. तिथे जाऊन तुम्ही ईमेल व्हेरीफाय करायचं आहे. ईमेल व्हेरीफाय केल्यानंतर बघा असं SMS येणार आहे तुम्हाला. इथे व्हेरीफाय दिसते, तुम्ही इथे व्हेरीफाय वरती टॅप करायचं आणि इथे या लिंक वरती जायचं मित्रांनो. इथे लिंक वरती गेल्यानंतर तुम्हाला बघा असं पोर्टल दिसेल. या पोर्टलला आल्यानंतर तुम्ही युजर नेम काय फिलअप केलं होतं, तुम्ही ईमेल आय डी फिलअप करायचं आहे. नंतर तुम्ही स्वतः पासपोर्ट क्रिएट केला असेल तो फिलअप करायचा आहे आणि कॅप्चा फिलअप करायचं मित्रांनो. कॅप्चा फिलअप केल्यानंतर CD8 बघा मित्रांनो, मी कॅप्चा फिलअप केल्यानंतर लॉग इन केलंय. आता लॉग इन केल्यानंतर तुम्हाला असं पोर्टल दिसेल. आता आपल्याला ऑनलाईन सर्व फिलअप कसं करायचं ते डिटेल अर्ज ते मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, आता पदासाठी अर्ज करायचं आहे तुम्हाला. कोणत्या पदासाठी, तुमचं जे पद असेल, तुम्ही अप्लाय करत असेल त्या पदासाठी करायचं आहे. पदासाठी इथे टॅप करायचं आहे. इथे टॅप केल्यानंतर सुरुवातीमध्ये तुम्हाला स्वतःचं नाव फिलअप करायचं मित्रांनो. इथे बघा मी डेमो दाखवते म्हणून मी एक एक वर्ड्स लिहितो मित्रांनो. इथे वडिलांचं फादर नेम इथे फिलअप करायचं, नंतर सरनेम फिलअप करायचं मित्रांनो. नंतर आपल्याला आईचं नाव इंग्लिशमध्ये फिलअप करायचं. बघा मित्रांनो, हे ऑटोमॅटिक स्वतःचं नाव देवनागरीमध्ये कन्वर्ट झाले मित्रांनो. ऑटोमॅटिक हे मराठीमध्ये कन्वर्ट होईल. नंतर आपल्याला कोणत्या पदासाठी, पोलीस कॉन्स्टेबल, ड्रायव्हर, पोलीस कॉन्स्टेबल, SRPF, पोलीस जे असेल ते तुमचं कोणत्या पदासाठी तुम्ही अप्लाय करताय ते पोस्ट सिलेक्ट करून द्यायचं मित्रांनो. सिलेक्ट केल्यानंतर इथे बघायचं कोणत्या सिटीमध्ये अप्लाय करताय तुम्ही. मुंबई, ठाणे, पुणे, सोलापूर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, जिथे असेल ते डिस्ट्रिक्ट तुम्ही चॉईस करून घ्यायचं मित्रांनो. आता हे चॉईस केल्यानंतर नेक्स्ट करायचं मित्रांनो. नेक्स्ट केल्यानंतर तुम्ही नक्षलग्रस्त सवलती पात्र आहात का, होय किंवा नाही फक्त सिलेक्ट करायचं तुम्हाला. अंशकालीन, माजी सैनिक, भूकंपग्रस्त, गृहरक्षक, अनाथ, माजी सैनिक, कास्ट कोणतं आहे तुमचं ते कास्ट तुम्ही सिलेक्ट करायचं. SC ST जे असेल ते तुम्ही. बघा मित्रांनो, मी एवढे स्पीडमध्ये का घेतोय, कारण हा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे, त्याच्यामुळे मी एवढे स्पीडमध्ये तुम्हाला फिलअप करायला लावतो मित्रांनो. पोलीस पाल्य आरक्षण पात्र आहे का, होय किंवा नाही, हे सर्व आपल्याला डिटेल रीड करून होय किंवा नाही येस फक्त टिक करायचे मित्रांनो. टिक केल्यानंतर आपल्याला इथे जात प्रमाणाची माहिती आपल्याला फिलअप करायचं आहे. आता जाव क्रमांक आपल्याला इथे कास्टचं आपल्याला टाकायचं आहे. त्याच्यानंतर कोणत्या तारखेला, सुरुवातीमध्ये इयर्स चॉईस करायचे मित्रांनो. इयर्स नंतर मंथ, नंतर आपल्याला डेट. हे सिलेक्ट केल्यानंतर आपलं शिक्षण 12वी पर्यंत झालंय का ते 12वीच्या बेसवरती आपण अप्लाय करतो तर 12वी सिलेक्ट करायचं आहे. नंतर आपल्याला आपलं 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट असेल त्याच्या खाली कॉर्नरला दिले असेल बोर्ड सर्टिफिकेट क्रमांक दिले असेल मित्रांनो, ते तुम्ही इथे फिलअप करायचं आहे. हे फिलअप केल्यानंतर तुमचं स्वतःचं जन्मतारीख तुम्ही सुरुवातीमध्ये काय करायचं मित्रांनो, इयर्स, मंथ आणि डेट हे तुम्ही सिलेक्ट करायचे मित्रांनो. बघा मित्रांनो, इयर्स सिलेक्ट करायचे, नंतर मंथ, नंतर इयर, डेट.
बघा मित्रांनो, हे सर्व फिलअप करायला लावते. हे सर्व फिलअप करून देऊ आपण. सर्व हे रीड करायचं, व्यवस्थित रीड करून तुम्ही असाल तर येस करायचं, नसाल तर नाही करून द्यायचं मित्रांनो. हे सर्व फिलअप केल्यानंतर आपल्याला क्रमांक इथे फिलअप करायचे. बघा 12वीचं सर्टिफिकेट असेल त्याच्या कॉर्नरला दिलं असेल, त्याच्यावरती हा क्रमांक दिला असेल आणि तुमची जन्मतारीख सिलेक्ट करायची मित्रांनो. इयर्स, मंथ आणि डेट हे चॉईस केल्यानंतर ऑटोमॅटिक कॅल्क्युलेशन करेल. ते एज ऑटोमॅटिक कॅल्क्युलेशन होणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढील पुष्ट करायचे मित्रांनो. नंतर हे बघा नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचं संपर्क, स्वतःचं ॲड्रेस फिलअप करायचं आहे, स्वतःचं ॲड्रेस, आणि नंतर आपल्या रस्त्याचे नाव आणि प्रसिद्ध ठिकाण ते फिलअप करायचं आहे. हे फिलअप केल्यानंतर बघा मित्रांनो, आता संपर्कासाठीचा परिसर, संपर्कासाठीचा पत्ता, परिसर तुम्हाला फिलअप करायचं तर करू शकता, ब्लँक सोडलं तरी चालेल. तुमचं स्टेट कर्नाटक, महाराष्ट्र जे असेल ते तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. नंतर तुमचं डिस्ट्रिक्ट कोणतं आहे, डिस्ट्रिक्ट चॉईस करायचं आहे. तहसील सिलेक्ट करायचे मित्रांनो. तहसील सिलेक्ट केल्यानंतर तुमचं विलेज नेम इथे फिलअप करायचं आहे. विलेज नेम फिलअप केल्यानंतर तुमचं पोस्ट कोणत्या ठिकाणी आहे ते पोस्टचं नाव लिहायचं आहे. नंतर पिन कोड, तुमचं आधार कार्डावरती असेल तर पिन कोड इथे फिलअप करायचं आहे. नंतर हे सेम ॲड्रेस आहे का, तुम्ही जे वरती फिलअप केलं आहे तो ॲड्रेस सेम आहे का, असं स्थायी निवासी तपशील आणि संपर्कासाठी पत्ता एकच आहे का असं विचारलं मित्रांनो. इथे टॅप करून द्यायचं आहे. असेल सेम तर इथे टॅप करायचं, वेगळं असेल तर तुम्ही फिलअप करू शकता आणि नेक्स्ट करायचे मित्रांनो. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला धर्म विचारले मित्रांनो, हिंदू, बुद्धिस्ट जे असेल ते तुम्ही सिलेक्ट करायचे. नंतर इथे कास्ट, कोणतं कास्टचे आहे तुम्ही, एस टी इथे फिलअप करायचं. नंतर पोटजात, तुमची बोलीभाषा असेल ते तुम्ही इथे फिलअप करायचं आहे, पोटजात. नंतर आपल्याला शासकीय नियम, शासकीय सेवेत सध्या सेवेत आहात का, हे सर्व रीड करायचं असेल तर होय, नसेल तर नाही करायचं मित्रांनो. हे सर्व व्यवस्थित रीड करून उमेदवार नॉन क्रिमिनल मध्ये मोडतात का, हे फक्त ST कॅटेगरीला लागू नाही मित्रांनो. नॉन क्रिमिनल बाकी कॅटेगरीला लागू आहे, तर आपल्या कॅटेगरीला लागू नाही. हा पॉइंट तर नाही करून द्यायचं आहे. बघा पोलीस शिपाई पदाची भरतीसाठी विहित केलेल्या शारीरिक अर्हता पूर्ण करत आहात का, हे सर्व रीड व्यवस्थित करायचं, होय किंवा नाही. हे सर्व इथे फक्त होय किंवा नाही करायचं मित्रांनो. बघा मी फक्त तुम्हाला डेमो दाखवते. आणि बघा MSIT पण विचारले मित्रांनो. नियुक्तीच्या आधी सादर करावं लागेल मित्रांनो. आपण संगणक हाताळणी MSIT किंवा तत्सम संगणक प्रमाणपत्रे असल्यास बाबतचे प्रमाणपत्र नियुक्तीच्या आधी सादर करावं लागेल मित्रांनो. आपण आत्मग्रस्त शेतकऱ्यांची आई किंवा वडील पाल्ले आहात का, असेल तर होय किंवा नाही करून द्यायचं मित्रांनो. नेक्स्ट करायचं. नेक्स्ट केल्यानंतर बघा इथे कुठे एखादं ब्लँक सुटलं असेल म्हणून ते असं दाखवते मित्रांनो. नेक्स्ट करायचं मित्रांनो. जाव क्रमांक लिहायचा आपल्याला, डोमासाईल सर्टिफिकेटचा आणि कोणत्या तारखेला जारी करण्यात आलेलं होतं डोमासाईल ती डेट टाकायची मित्रांनो. नंतर मंथ, नंतर बघा वर्ष, मंथ, डे सिलेक्ट केल्यानंतर नेक्स्ट करायचं मित्रांनो. बघा मित्रांनो नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला असं दिसेल. आता आपण पदवीधर ग्रॅज्युएट आहात का, असेल तर होय, नसेल तर नाही करायचं मित्रांनो. आपण पदव्युत्तर पोस्ट ग्रॅज्युएट आहे का, असेल तर होय किंवा नाही. पोलीस शिपाई पदासाठी पात्र आहात परंतु अंतिम निवड यादीत निवड झाली नाही तर महाराष्ट्र सुरक्षा महामंडळ यांच्या स्थापनावर मुलाखत घेऊन करार पद्धतीने काम करण्यास इच्छुक आहात का. तुम्हाला करायचं असेल तर होय करायचं, नसेल तर तुम्ही नाही करून द्यायचं मित्रांनो. नंतर प्रतिज्ञापत्र मी असे प्रमाणित करतो की प्रस्तुत पदाच्या जाहिरात असं आले मित्रांनो. हे सर्व इंट्रोडक्शन रीड करायचं. नंतर इथे टॅप करायचं. हे टॅप केल्यानंतर बघा तुम्हाला इथे शिक्षण आपल्याला फिलअप करायचं आहे. तुमचं इथे 12वी, नंतर इथे आपल्याला विद्यापीठाचं नाव इथे फिलअप करायचं आहे. बोर्ड कोणता होतं तुमचं, बोर्ड
ते बोर्डचं नाव लिहायचं आहे, नंतर केव्हा उत्तीर्ण झाले, पास झाले का, नंतर उत्तीर्ण वर्ष आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. उत्तीर्ण वर्ष सिलेक्ट केल्यानंतर प्राप्त गुण इथे फिलअप करायचे मित्रांनो. प्राप्त गुण किती होते, किती पैकी, आणि 600 हे ऑटोमॅटिक सर्व फिलअप करून द्यायचे मित्रांनो. हे फिलअप केल्यानंतर अर्जाची प्रिव्हियस करून बघायचं मित्रांनो. ऍप्लिकेशन प्रिव्हियस करून आपण सर्व डिटेल चेक करायचे, व्यवस्थित फिलअप झालं का नाही, सर्व फिलअप व्यवस्थित आपण चेक करून घ्यायचंय. नंतर जतन करायचं मित्रांनो. सर्व इथे काय करायचं, जतन करायचंय. कृपया माहिती पुन्हा तपासून घ्या. एकदा जतन केलेली माहिती तुम्ही संपादित करू शकत नाही मित्रा. ओके, सर्व डिटेल चेक केल्यावर मित्रांनो तुमचे टोकन क्रमांक आले मित्रांनो. बघा इथे टोकन क्रमांक आल्यानंतर तुम्हाला हे टोकन क्रमांक लिहून घ्यायचे मित्रांनो. तुमचे SMS टेक्स्ट मेसेज पण आलं असेल मित्रांनो. नंतर हे बघा तुम्हाला आता काय करायचं मित्रांनो, छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करायचे, तुमचं पासपोर्ट फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचंय. आता तुम्ही सुरुवातीमध्ये काय करायचं मित्रांनो, छायाचित्र फोटो सिलेक्ट करायचे मित्रांनो. चूज फाईल वरती यायचं. चूज फाईल वरती आल्यानंतर तुमचा फोटो बघायचं मित्रांनो. इथे पासपोर्ट फोटो कुठे आहे तुमचा, तो पासपोर्ट फोटो सिलेक्ट करायचा आहे. पासपोर्ट फोटो सिलेक्ट केल्यानंतर अपलोड करून द्यायचं आहे. बघा इथे तुम्हाला क्रॉपिंग करायचं असेल तर सर्व डिटेल दिले. JPG मध्ये करायचं आहे, 5 KB 20 KB इतका स्वाक्षरी, आणि आपल्याला सर्व इथे क्रॉपिंगचं पण सर्व डिटेल दिले मित्रांनो. नंतर आपल्याला स्वाक्षरी अपलोड करायचे मित्रांनो. चूज फाईल वरती यायचं आहे. बघा लोडिंग जास्त घेत आहे मित्रांनो वेबसाईट, त्याच्यामुळे हे असं होतं. आता हे बघा तुम्हाला इथे छायाचित्र अपलोड करायचं, नंतर सिग्नेचर अपलोड करायचं आणि बॅक करायचं मित्रांनो. बॅक केल्यानंतर तुम्हाला इथे शुल्क भरणा येणार आहे. तुम्ही पेटीएमने तुम्ही गुगल पेने किंवा फोन पेने किंवा तुमच्या ATM द्वारे तुम्ही पेमेंट करू शकता मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.